मोठी बातमी, यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी अपडेट पाहतोय। यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे आणि राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आता नुकतीच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये औपचारिक घोषणा केलेली आहे आणि यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहिलं असेल तर राम सुतार यांचं वय सध्या 100 वर्ष आहे आणि राम सुतार यांनी अनेक मोठमोठी शिल्प उभारताना पाहायला मिळतात। आपण पाहिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा विविध आपल्याला महापुरुषांची जी शिल्प उभारण्यामध्ये राम सुतार यांचा मोठा वाटा आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र सदन ते संसद यामध्ये पण जी अनेक मोठमोठी महापुरुषांची जी त्या ठिकाणी शिल्प आहेत, ती शिल्प उभारण्यामध्ये राम सुतार यांचा तितकाच मोठा हातखंडा असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती राम सुतार यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच आपल्या विधानसभेमध्ये करताना पाहायला मिळालेली आहे। आता या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार राम सुतार यांना प्रदान करण्यात येईल। त्या संदर्भातला कार्यक्रम हा घेण्यात येईल आणि सध्याचं आपण राम सुतार यांचं वय पाहिलं तर 100 वर्ष राम सुतार यांचं वय आहे। त्यामुळे पुरस्कार हा कशा प्रकारे लवकरात लवकर देता येईल यासाठी राज्य सरकार आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळेल। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आपण पाहतोय तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली घोषणा केलेली आहे। राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत आणि त्यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। त्यांचं वय वर्ष 100 पेक्षाही जास्त असल्याचं कळतंय।